नमस्कार, मी दत्ता कानवटे. छत्रपती संभाजीनगरच्या एक्सप्लेनरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये परवा रात्री 12 वाजता तेजा नावाच्या एका गुंडाने त्याच्याच मैत्रिणीवरती गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारामध्ये त्याची मैत्रीण जखमी झाली, तिच्या हाताला गोळी लागली, तिच्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ही घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या तेजा नावाच्या गुंडाला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्याच्या नंतर या गुंडाला बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याला जेव्हा पोलीस मेडिकलसाठी रुग्णालयात घेऊन जात होते त्यावेळेला मीडियाचे कॅमेरे समोर गेले. समोर असलेले कॅमेरे बघून अत्यंत मुजोर पद्धतीने या गुंडाने ले लो मेरा शूटिंग मैं शूट कर आने के बाद और 2-3 लड़कियों को गोली मारता अशा स्वरूपाची धमकी दिली. थेट पोलिसांच्या तावडीत असतानाच अशी धमकी दिल्यानंतर पोलिसही ॲक्शन मोडवर येणं साहजिकच होतं. खरं तर काल सगळी ही घटना घडली. पोलिसांनी तेजा हा किती खुंकार गुन्हेगार आहे, तो त्याच्यावरती कसा बलात्काराचा गुन्हा दाखल आणि इतर 19 गुन्हे दाखल असल्याचं कोर्टामध्ये मांडलं आणि कोर्टाकडून तेजाला पोलीस कोठडी देण्यात आली. आज तेजा हा पोलीस कोठडीत आहे. पोलीस कोठडीत असताना पोलिसांकडून तेजाला सोबत घेऊन अनेक ठिकाणांवरती चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या दरम्यानच पोलिसांनी तेजाची ही जी दहशत आहे ती मोडून काढण्यासाठी आणि त्याने जो कॅमेऱ्यासमोर माज दाखवला तो माज मोडून काढण्यासाठी आज वेगळी शक्कल लढवली. ती म्हणजे या तेजा नावाच्या गुंडाचं पूर्णपणे टक्कल केलं. त्याच्या पायातली चप्पलसुद्धा काढून टाकली. ज्या केसांवरती तो माज करत होता, कॅमेऱ्यासमोर केसांवरती हात फिरवत छूटने के बाद और 2-3 लड़कियों को गोली मारता असं थाटात म्हणत होता, त्याच्या डोक्यावरचे ते सगळे केस काढून टाकले. या तेजाचं मुंडन करण्यात आलं, त्याचं टक्कल करण्यात आलं आणि छत्रपती संभाजीनगर शहरातल्या अनेक बाजारपेठा, मार्केट आणि वस्त्यांमध्ये तेजाची धिंड काढण्यात आली. तेजाने ज्या किल्ल्यार्क परिसरामध्ये त्याच्या मैत्रिणीवरती गोळीबार केला होता त्या परिसरामध्ये सुद्धा तेजाची धिंड काढली गेली. तेजाची बेगमपुरा परिसरामध्ये सुद्धा धिंड काढण्यात आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तेजाने 24व्या वर्षीच ज्या बुड्डी परिसरामध्ये आपली दहशत निर्माण केली होती, पोलिसांनी तेजाला त्या परिसरामध्ये सुद्धा आणलं आणि बुड्डी परिसरातल्या सगळ्याच बाजारपेठेत, मार्केटमध्ये तेजाला फिरवलं. त्याची थेट धिंडसुद्धा काढली. त्यानंतर तेजा कॅनॉट परिसरामध्ये सुद्धा कधी जाऊन बसायचा, त्या परिसरामध्ये सुद्धा दहशत निर्माण करायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे पोलिसांनी बुड्डी परिसरातून तेजाला घेऊन पुन्हा ते कॅनॉट परिसरामध्ये गेले आणि कॅनॉट परिसरामध्ये सुद्धा तेजाची धिंड काढली. खरं तर तेजा जो मुजोरी करत होता, जो माजुरडेपणा करत होता आणि जी दादागिरी करत होता ती सगळा मोडून काढण्याचा हा एक प्रयत्न होता. खरं तर धिंड हे पुण्यामध्ये किंवा इतर शहरांमध्ये अनेक वेळेला पोलिसांकडून काढण्यात आलेली आहेत आणि त्यातून या गुंडांची दहशत आणि माज मोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कुठल्याही गुंडाची अशा पद्धतीची आतापर्यंत धिंड काढली नव्हती. मात्र यावेळेला मात्र या तेजाची धिंड काढणं पोलिसांना महत्त्वाचं वाटलं, कारण तेजाच्या अंगात जो माज होता, मुजोरपणा होता, त्याच्यात कुठलाही कायद्याचा धाक राहिलेला नव्हता आणि पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा तो दादागिरी आणि मुजोरी करत होता. त्यामुळे तेजाचा हा सगळा माज मोडणं गरजेचं होतं. त्यामुळे तेजा ज्या परिसरामध्ये वावरायचा त्या परिसरातली त्याची दहशत संपवण्यासाठी आणि त्याचा माज मोडण्यासाठी पोलिसांनी या तेजाची सगळीकडे धिंड काढलेली आहे. हा सगळा प्रकार या ठिकाणी घडत असताना दुसऱ्या बाजूला तेजावरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे सुद्धा पोलिसांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या इतर कुठल्याही गुंडाचं धाडस वाढू नये, शहर शांत राहावं, शहरामध्ये कुठली हिंसा होऊ नये किंवा गुन्हेगार बळावू नयेत, यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचं आहे. कॅमेरामन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.